छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा वारसा या महाराष्ट्र भूमीला लाभलाय। आणि विशेष म्हणजे सर स्वतः 2 पुस्तकांचे लेखक आहेत, धाड जावलीची आणि त्याचबरोबर शूरवीर मुरारबाजी देशपांडे ही 2 पुस्तकं त्यांच्या माध्यमातून लिहिलेली आहेत। परंतु सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे शिवक्रांती हिंदवी सेना महाराष्ट्र राज्य त्यांनी ही संस्था फक्त संस्थापक नाही आहेत, तर या संस्थेच्या माध्यमातून विविध समाजकार्य केली जातात, गडकिल्ले संवर्धन केलं जातं आणि शिवजयंती मोठ्या उत्साहाने या संपूर्ण संस्थेच्या माध्यमातून साजरी केली जाते। मी विनंती करेन अगदी स्वप्नील धनावडे सरांना आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। आणि आज लिगाडेवाडीचे तरुण खेळाडू देखील समाजकार्य आणि शिवकार्य करण्यामध्ये अग्रेसर आहेत। धन्यवाद। प्रथमतः लिगाडेवाडी हे गाव माझ्यासाठी काय परक नाही आहे, कारण शशिकांत माझ्यासोबत असतो आणि संपूर्ण लिगाडेवाडी टीम नेहमीच जावळी तालुक्यामध्ये किंवा सातारा जिल्ह्यामध्ये जे काही सामाजिक काम करत असतो त्यावेळेला वेळोवेळी सहकार्य असतं। आणि या टीमचं एक वेगळेपण सांगावंसं नमूद करावंसं वाटेल, कारण अवघ्या महाराष्ट्राचं स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे हे आपलं दैवत आहे। पण लिगाडेवाडी या संघाच्या नावामध्येच त्यांनी राजगड 11 हा आपल्या गडकिल्ल्यांचा गौरव त्याच्यामध्ये आपल्या टी शर्ट्सवरती कोरलेला आहे आणि त्याच नावानं ते जावळी क्रिकेट असोसिएशनच्या ज्या काही स्पर्धा असतात त्या स्पर्धा खेळतात। आणि त्याचप्रमाणे एक वेगळेपण म्हणजे टुर्नामेंट तर होत राहतात, सामनावीर म्हणून पारितोषिके पण मिळतात, पण आता ज्या आपण झळाळत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जी एक महाराजांचं जे शिवपुष्प म्हणा किंवा जे पारितोषिक दिलं जाते ज्याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा उमटलेली आहे आणि हे ज्या वेळेला स्वाभिमानानं खेळाडू घेईल आणि ते घरामध्ये पण त्याच्या व्यवस्थित राहील। त्याचप्रमाणे ट्रॉफी देखील खूप चांगल्या आहेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून खेळ आणि आरोग्य या गोष्टीसाठी पण यांनी प्रमोट केलेलं आहे आणि त्याचबरोबर सामनावीरासाठी पुस्तकं दिलेली आहेत। ही खूप मोठी एक वेगळी संकल्पना आहे जी मी पहिल्यांदाच पाहतोय आणि या स्पर्धेसाठी एक मोठं म्हणजे एक मेळा भरलेला आहे आणि 32 संघांना आपण इथं खेळवत आहे त्याबद्दल आणि एक चांगली स्पर्धा आपण जावली असोसिएशनला किंवा खेळाडूंना दिली त्याबद्दल आपले मनस्वी आभार आणि आम्हाला देखील इथं पार्टिसिपेट होण्यासाठी संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा। थँक्यू थँक्यू व्हेरी मच स्वप्नील धनावडे सर। आणि ज्या प्रकारे शिवक्रांती हिंदवी सेना महाराष्ट्र राज्य फक्त गडकिल्ले संवर्धन करत नाही मित्रांनो, तर विविध सामाजिक कार्य कला क्रीडा सांस्कृतिक या क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य देखील योगदान खूप महत्त्वाचं राहिलं आहे। आणि विशेष म्हणजे शशिकांत दादा चिकणे हे आपल्याच गावचे आणि शिवकार्य समाजकार्य करण्यामध्ये नेहमी या व्यक्तिमत्वाचा देखील मोठा वाटा राहिला आहे। आज विविध ठिकाणी आरोग्य शिबिर असतील, तरुण खेळाडूंसाठी UPSC MPSC मार्गदर्शन असेल, स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन असेल आणि अशी शैक्षणिक क्षेत्रामध्ये असंख्य कामं शिवक्रांती हिंदवी सेना महाराष्ट्र राज्य करत आले। आणि मित्रांनो क्रिकेट तर खेळायलाच पाहिजे, परंतु आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि देण्याचं मात्र जे आपल्याला उपकार आहेत ते उपकार आपल्याला न फेडण्यासारखे आहेत। परंतु विशेष म्हणजे ज्या वेळेला तुम्ही काहीतरी चांगलं काम करता समाज त्याची दखल घेतो। आज क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून जावळी तालुक्यातील असंख्य गावं एकत्र आली, क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून विविध खेळाडू एक झालेत। परंतु क्रिकेट खेळा, गावासाठी क्रिकेट खेळायलाच पाहिजे, गावाचं नाव मोठं होतं। परंतु आपण हिंदवी स्वराज्याचे मावळे आहोत, आपल्या गडकिल्ल्यांसाठी आपण काहीतरी करणं खूप महत्त्वाचं असतं आणि गडकिल्ले संवर्धन ही काळाची गरज आहे। ज्यांना वेळ देता येईल त्यांनी वेळ द्या, ज्यांना पैसा देता येईल त्यांनी पैसा द्या आणि ज्यांना साथ देता येईल त्यांनी साथ द्या, कारण आपलं हे वैभव आहे आणि हे वैभव जपण्याचं आपलं आद्य कर्तव्य। आज लिगाडेवाडी या गावाचा उल्लेख जसा केला गेला की राजगड हे हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी आणि तब्बल 27 वर्षाचं वास्तव्य छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या किल्ल्यावर राहिलं आणि त्या किल्ल्याचं नाव आपल्या गावाच्या संघाला देणं म्हणजे संपूर्ण मी लिगाडेवाडीचे ग्रामस्थ असतील, खेळाडू असतील, शशिकांत दादा आपलं मनापासून कौतुक आणि धन्यवाद, कारण ही परंपरा हा वारसा जपण्याचं तुम्ही काम करताय आणि हा वारसा पुढच्या पिढीला देण्याचं हे आपलं आद्य कर्तव्य। बॅक टू क्रिकेट, ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू सोडून दिलाय, कट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल। विशेष म्हणजे आज सावळी तालुक्यामध्ये चर्चेचा विषय पहिल्या 4 संघांसाठी शिवचरित्र छावा ही कादंबरी आणि ही कादंबरी कोणता संघ अगदी कोणत्या संघाच्या नशिबी असेल, कोणता संघ चॅम्पियन होईल हे संध्याकाळी असं उत्तर आपल्याला प्राप्त होईल। चांगला इन कटर पडल्यानंतर आतमध्ये आला चेंडू, ऑफ ब्रेक
एक धाव मात्र घोषांकी क्षेत्रामध्ये प्राप्त झाली आहे का अगदी पंचांकडे नजर असेल. येस, 3 धावा धाव फलकावर. माफ करा, 4 धावा. प्रथमतः फलंदाजी करते अर्थातच या मॅच मध्ये जाणता राजा हुमगाव. लोअर फुलटॉस चेंडू चांगला ऑन ड्राईव्ह बॅकवर्ड स्क्वेअर लेग वर्तुळाच्या आतमध्ये बॅकअप आहे. पॉइंट वरून वेगाने क्षेत्ररक्षक आलेत. हर्षल मामूलकर आणि त्यांच्या साथीला आहेत ऋषी शिंदे. पहिलं षटक आकाश सपकाळ यांनी हाताळलं. त्यांनी धाव खर्च केली अवघी. पॉवरप्लेच्या षटकामध्ये एक म्हणजे किती मोठी बाब आहे पा. आणि षटक क्रमांक दुसरं हाताळलं रोनित सपकाळ. त्यांनी देखील धावा खर्च केला आपल्या षटकामध्ये, त्या म्हणजे 4. षटक क्रमांक 3 साठी आले आहेत आकाश सपकाळ वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन. आणि पॉवरप्लेच्या षटकामध्ये अवघी एक धाव खर्च करणं मित्र सोपी बाब नाहीये. 2 12वे खेळाडू एन्जॉय करतायत ही मॅच. आज रविवारचा सुट्टीचा दिवस, प्रत्येक जण एन्जॉय करतो आणि या 12वा खेळाडू देखील खूप महत्वाचा असतो, लक्षात घ्या. पहिला चेंडू झावेला टाकला बरोबर 10 वाजून 10 मिनिटांचा अवधी झाला होता. त्यामुळे तुम्हाला दिलेत फक्त 25 मिनिटं, त्यामुळे वेळ थोडासा कमी आहे. आज सर्व ग्रामस्थांचं स्वागत. गांजे पंचकृषी लिगाडीवाडी या गावाचे ग्रामस्थ सहर्ष सहर्ष स्वागत. कदाचित 12वा खेळाडू चांगला भविष्य ज्योतिष बनू शकतो, कारण पहिलेच भविष्यवाणी केली. लेट्स सी. लोअर फुल टॉस चेंडू अपील केली आहे आणि पंच डाऊन द लेग साइड. कदाचित जर पाय नसताना तर बॉल गेला असता. पाय आहे, पायाला लागला चेंडू. डॉट बॉल. आज ज्या प्रकारे आपण ही स्पर्धा पाहतोय, अमरदादा चिकणे कॅमेरा हातात घेऊन आपली अगदी आवड पूर्ण करत असताना खूप महत्वाची बाब. काठी काढली आहे. पहिला चेंडू मिस केला, पायावर आदळला आणि दुसऱ्या चेंडूवर त्रिफळ उद्ध्वस्त केलाय. अथर्व सपकाळ 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये तो पहिलाच बोलला होता की पहिल्या चेंडूवर बोल्ड काढेल. पहिला चेंडू वाचला आणि अथर्वची भविष्यवाणी खरी झाली. विकेटचं पतन हर्षद मामूलकर. बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर समीर भिलारे. समीर भिलारे आले आता. टीमची धावसंख्या धाव फलकावर 5. समीर भिलारे त्यांच्या साथीला आहेत ऋषी शिंदे. पहिला चेंडू समीर भिलारे बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत. आकाश सपकाळ यांनी काठी काढली. अशा प्रकारे ज्यावेळेला तुम्ही गोलंदाजी करता, धारदार गोलंदाजी, आणि चेंडूची दिशा मिस केली, लाईन मिस केली आणि पहिली विकेट हॅट्रिक होऊ शकते आजच्या दिवसातील. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर गोलंदाज आकाश सपकाळ. टीमची धावसंख्या धाव फलकावर 3 गडी बाद 5 धावा. 5 ला 3. आज सौम्या या खास ही स्पर्धा पाहण्यासाठी दाखल झाले. आपलं देखील स्वागत आहे सौम्या. आता मुली देखील मुलांपेक्षा कमी नाहीत. प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलींची देखील वाटचाल खूप मोठी आणि उत्तुंग राहिली. कदाचित सौम्या भविष्यामध्ये एखादा चांगला खेळ खेळू शकते. हुशार आहे, अभ्यासामध्ये आवड असते, चांगली स्माईल सौम्याची. टीमची धावसंख्या 3 गडी बाद 5. आणि 2 महिन्यापूर्वीच भारतीय महिलांनी विश्वचषक जिंकला. तिथून खऱ्या अर्थाने महिला क्रिकेटला गोल्डन दिवस आलेत. गोल्डन डेज कम बॅक इन इंडियन क्रिकेट, इंडियन वुमन क्रिकेट. चांगला ड्राईव्ह बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आकाश सपकाळ. या गोलंदाजाने पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवघी एक धाव खर्च केली होती आणि दुसरं षटक घेऊन आले. तिथे मात्र अजून एकही धाव खर्च केली नाहीये. 2 गडी बाद केलेत. पहिलं निर्धाव षटक येईल का?
लेट सी आजच्या दिवसातील बाबाराजे चषक 2026 मधील हा देखील चांगला ड्राईव्ह लॉंग ऑफ आहे तैनात. एक धाव मात्र पूर्ण करत असताना दुहेरीचा कॉल दिलाय. क्षेत्ररक्षक खराब. समीर सपकाळ बोलत असेल की एवढ्या कमी धावा आपल्याला पण करायला पाहिजेत ना काहीतरी, म्हणून एक धाव एक्स्ट्रा दिली कदाचित. 2 धावा टीमची धावा संख्या धाव फलकावर 7 रन्स ऑन बोर्ड. 1 टू गो. ज्या प्रकारचे करंडक आणि ज्या प्रकारची संकल्पना आहे या निगडेवाडी ग्रामस्थांची, हा देखील खोदून काढण्याचा प्रयत्न. बिडॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने आला. अंडरआर्म थ्रो करत असताना नाता 2 धावेचा प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव धोक्याची ठरू शकते. दुसरी धाव यस धोक्याची आहे. फलंदाज जणू काही गार्डन मध्ये फिरत होते असे धावतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फलंदाज धाव बाद. षटक क्रमांक समाप्त होते. तिसरं शुभम होतील दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात धाव बाद. 4 गडी बाद. टीमची धावसंख्या धाव फलकावर 8. जाणता राजा हुमगाव 4 गडी बाद 8. नवीन फलंदाज अर्जुन लोहार. आकाश सपकाळ यांनी या षटकामध्ये देखील धावा खर्च केल्या अवघ्या 3 आणि गडी बाद केले 2. षटक क्रमांक 4 निवृत्ती सपकाळ आलेत उर्फ नाता. निवृत्ती नातांचा कदाचित वारसा. आणि ज्यावेळेला अशी नावं असतात ना त्यावेळेला संतांची परंपरा जपली जाते. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू यष्टीरक्षकाला बीट करून पहिल्या स्लिपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. अनिल सपकाळ उर्फ बाबा पहिल्या स्लिपमध्ये तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण. लोअर फुलटॉस चेंडूवर आक्रमण केलंय. फटका फसलाय. उंची जास्त लांबी कमी. ओमकार सपकाळ यांनी कॅच ड्रॉप. ओमकार जगताप यांनी कॅच सोडलाय. आणि दोन्ही 12वे खेळाडू ज्यावेळेला चेंडू हवेत गेला अक्षरशः मला वाटतं उडी मारतात की काय इथून. हा उत्साह पहा दोघांमध्ये. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 10 धावा धाव फलकावर. कदाचित हातभार लावतायत धावा वाढवण्यासाठी हे क्षेत्ररक्षक टीम जाणता राजा हुमगाव. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायची आहेत अथर्व. नंतर एक खेळाडू आतमध्ये म्हणजे कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाही, वर्तुळाच्या आतमध्ये. ऋषी शिंदे खोदून काढण्याचा प्रयत्न. कदाचित ऋषी शिंदे यांना धाव मिळणार नाहीये. हा चेंडू सोडून दिला. यष्टीरक्षक देखील चुकी करतोय. वाईट +1. 2 धावा. समीर सपकाळ यशांच्या मागे. या 2 धावेने टीमची धावसंख्या धाव फलकावर 13 धावा. 13 रन्स ऑन बोर्ड. एक लो स्कोरिंग मॅच अथर्व इथून जर पाहायला मिळाली तर कौतुक करावं लागेल गोलंदाजी करणारी टीम चोरंबेचा. आज चांगली गोलंदाजी केली. आता पहिली स्लिप काढून गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय. आता हे पाहायचंय की त्या तिथे क्षेत्ररक्षक गल्लीमध्ये का तैनात केलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. निवृत्ती सपकाळ यांचं नाता. महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आणि नात म्हटलं की निवृत्ती नातांची आठवण आली. आणि तेच निवृत्ती गोलंदाजी करतायत. आणि ज्यावेळेला तुमचं नाव एवढं चांगलं असतं तुमचं वर्तन देखील त्यापेक्षा चांगलं असायला पाहिजे. आणि निवृत्ती सपकाळ एक चांगले खेळाडू आहेत. फटका फसलाय. चेंडू हवेत. आकाश सपकाळ हा देखील झेल सोडलाय. 2 धावा इथे पूर्ण करत असताना कदाचित आकाश सपकाळ यांच्या हाताला सकाळचा साबण राहिला वाटतं आंघोळ करताना. चेंडू हातातून सटकतोय. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. टीमची धावसंख्या धाव फलकावर 16 धावा. अद्याप या षटकामध्ये चेंडूंचा खेळ झालाय. 5. 1 टू गो. ऑन साइडला उंची जास्त आणि लांबी देखील 6 धावा मिळतील एवढी आहे.
6 धावांसाठी बाबा राजे चषक षटकार. 1 टू गो. येस 1 टू गो. कदाचित या षटकाराने या धावांचा जो वेग आहे तो कुठेतरी वाढला जाईल. 22 धावा धावफलकावर. काय फटका आला अर्जुन लोहार यांच्या बॅटमधून. 22. 1 टू गो. शेवटच्या चेंडूवर देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न अर्जुन लोहार यांचा. आकाश सकपाळ इथे मात्र त्यांनी तिसरा झेल पकडलाय. पहिले 2 सुटले होते, तिसरा पकडला. विकेटचं पतन. कदाचित आकाश सकपाळ बोलत असेल की पहिले 2 झेल सुटले, धावा थोड्याशा वाढाव्या म्हणून. बॅटिंग पाहिजे ना दोघा तिघांना. टीम चोरांबे टीमची धावसंख्या धावफलकावर. बॅटिंग करत असताना जांताराजा होमगाव 22 ला 5. बावीसला 5. 5 फलंदाज बाद झालेत आणि क्रमांक 7 वर आलेत विकास भिलारे. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर. अनिल सपकाळ उर्फ बाबा आणि अथर्वचे पप्पा आहेत. वा, म्हणजे मैदानामध्ये वडील क्रिकेट खेळतायत. कॉमेंट्री बॉक्समध्ये 12वा खेळाडू अथर्व आणि कदाचित पिता पुत्र काही वर्षात एकत्र खेळतील. पहिला चेंडू चांगला ऑन साइडला वळवलाय. डीपला प्रोटेक्शन आहे. एकदा पूर्ण केली जाईल. दोळीचा प्रयत्न चालू आहे. आकाश सकपाळ क्षेत्ररक्षण चांगलं, फेकी देखील चांगली आणि अनिल सपकाळ बाबा हे कोणती चुकी करणार नाहीत. विकेटचं पतन. फलंदाज धावबाद. 6वा धक्का टीम जांताराजा होमगाव. जांताराजा होमगाव या संघाला 6वा धक्का. टीमची धावसंख्या धावफलकावर 23ला 6. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना क्रमांक 8 वर आलेत अतुल कदम. आता 8व्या नंबरचा फलंदाज आलाय. 9, 10, 11 तिघांना पण बॅटिंग मिळाली. पैसा वसूल झाला टीमचा. सगळ्यांना बॅटिंग. पहिल्या चेंडूवर अतुल कदम यांनी चांगला फटका खेळलाय. गॅप मध्ये फटका. आकाश सपकाळ पुन्हा एकदा इन ऍक्शन. फेकी चांगली केली. धावबाद होण्याची संधी. पंचांकडे लक्ष आहे आणि फलंदाज धावबाद. ज्या प्रकारे दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे चालू होता आणि बॅट ग्राउंडिंग केली नाही हे मात्र पंच सांगत असताना. येस, ज्या वेळेला तुम्ही बॅट ग्राउंडिंग करत नाही त्यावेळेला अशा प्रकारच्या चुका होतात अथर्व. म्हणून बॅट ग्राउंडिंग करणं पहा किती महत्वाचं आहे. फलंदाज बाद झालेत. चला नवीन फलंदाज फास्ट करा. चला वेळ कमी आहे आपल्याकडे. रिव्ह्यू आहे का शशी दादा? नाही, रिव्ह्यू नाही मित्रांनो. पंचाचा निर्णय अंतिम असेल. पंच रिव्ह्यू नाहीये. तुमचा निर्णय. येस रिव्ह्यू. येस, फलंदाज बाद आहेत. टीमची धावसंख्या धावफलकावर 24 आणि कुठेतरी बॅट ग्राउंडिंग करताना चूक केली का? आता हा प्रश्न कदाचित समर्थकांना असेल. शशी दादा रिव्ह्यू नाहीये ना? नाहीये, रिव्ह्यू नाहीये मित्रांनो. मॅच चालू करा प्लीज. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. 1 धाव एक्स्ट्राच्या मदतीने जांताराजा होमगाव या टीमच्या टोटलमध्ये जोडली जाते. टीमची धावसंख्या धावफलकावर 25 धावा. 35-40 पर्यंत करावे लागतील तेव्हा मॅचला मजा येऊ शकते. 35-40. शॉर्ट आर्म पोल केलाय. व्हॉट अ स्ट्रोक. फलंदाज ऋषी शिंदे यांच्या बॅटमधून कडक फटका. 6 धावा षटकार. टीमची धावसंख्या 31. 35-40 आपण उल्लेख केला आणि एक षटकार आलाय. अजून 1-2 मोठे फटके आले ना तर मजा येईल. अद्याप या षटकामध्ये चेंडूंचा खेळ झालाय. अंतिम षटकामध्ये 3 मध्ये 2 बाहेर मारावे लागतील तेव्हा सामना रंगतदार होऊ शकतो.
आणि फलंदाज ऋषी शिंदे यांच्याकडे ताकद आहे. डाऊन द लेग साइड सोडून दिलाय, वेल लेफ्ट, पुन्हा टाकावं लागेल व्हाईट बॉल. अनिल सपकाळ बाबा अंतिम षटक. त्यांच्याकडे प्रचंड मोठा अनुभव, एक मास्टर खेळाडू आहेत चोरांबे या टीमचे. या गावासाठी अनेक वर्ष क्रिकेट खेळले त्यांनी देखील. चांगला चेंडू पाहायला मला ऑफस्टमच्या बाहेरचा. कदाचित हा चेंडू कव्हर्सला खेळला असता तर धावा आल्या असत्या, कारण तुम्ही ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. धावसंख्या 32, 32. हा देखील चेंडू ऑफस्टमच्या बाहेरचा, पुन्हा एकदा मिड विकेटला खेळायचा प्रयत्न. कदाचित पूर्वनिर्धारित फटका, जणू काही ठरवून खेळले जातात फटके, कारण बाबा प्रचंड हुशार आहेत. एवढ्या वर्षाचा क्रिकेट पहा, एक षटकार आला त्यानंतर लगेच लाईन लेंथ बदलली, ऑफस्टमच्या बाहेर चेंडू टाकले. हा देखील चेंडू डॉट बॉल होईल. षटकार आला त्यानंतर 3 निर्धाव चेंडू खेळले ऋषी शिंदे यांनी. टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते ती म्हणजे अर्थातच 32 आणि 33 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी. टीम चोरांबे 33 रन्स टू विन. पहिलं षटक घेऊन कॅप्टन ऑसेस कॅप्टनची लढाई आहे. बॅटिंग स्ट्राईकवर आहेत कर्णधार रोनित सपकाळ, त्यांच्या समोर हर्षल मामुलकर. 33 धावांचं लक्ष पॉवरप्लेचं पहिलं षटक घेऊन. लो स्कोरिंग मॅच आहे, रंगतदार होईल, मजा येईल या मॅचला.
पहिला चेंडू हलक्या हाताने फक्त ढकललाय गलीमध्ये, एक धाव प्राप्त करत असताना बॅटर. सामन्याला होते सुरुवात. डावाचा श्री गणेश झालाय टीम सांताराच्या होमगावला 33 धावांचा बचाव करायचा आहे. आज सर्व ग्रामस्थांचं मनापासून स्वागत. लिगाडीवाडीचे ग्रामस्थ अमोलदादा चिकणे साहेब, वेलकम, सुस्वागतम. आणि शिवकार्य करत असतात ही संपूर्ण मंडळी. सरळ बॅटने मिडॉनच्या डोक्यावरून खेळला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा वेगाने आलाय. अतुल एका धावेचा प्रयत्न, दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण, त्याचबरोबर चांगली फेकी अतुल. आज हा क्रिकेटच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थ एकत्र येतात, सर्व खेळाडू एकत्र येतात. क्रिकेटची स्पर्धा फक्त एक क्रिकेटची स्पर्धा नसते तर आपल्या संघा सर्वांचं एक भेटण्याचं साधन असतं. हलक्याने फक्त ढकललाय, कव्हर्स आहे तैनात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रतिम गोलंदाजी हर्षल मामुलकर यांची. डॉट बॉल. पहिलं षटक हर्षल मामुलकर आणि त्यांच्याकडे देखील अनुभव आहे. 33 धावांचं लक्ष. मॅचला मजा येईल. लक्ष जरूर छोटं आहे परंतु सामना रोमहर्षक होणार एवढं मात्र निश्चित. स्वीप करण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, चांगला टप्पा, अचूक दिशा. डॉट बॉल. धावसंख्या 2 धावा. पहिलं षटक पॉवर प्लेचं. अद्याप या षटकामध्ये चेंडूंचा खेळ झालाय 4. पाचवा चेंडू, 2 सिंगल, त्यानंतर 2 निर्धाव आलेत. आणि अशा प्रकारची गोलंदाजी टीम सांताराच्या होमगावला मॅच मध्ये घेऊन येईल. चांगला ग्लान्स केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे तैनात. फेकी वेगाने केली. एक धाव मात्र रोखू शकणार नाहीये. त्याच दरम्यान बाबाराजे चषक या स्पर्धेच्या दरम्यान श्री प्रशांतदादा चिकणे साहेब, श्री अमोलदादा चिकणे साहेब, श्री अर्जुन देशमुख सर फौजी, श्री विठ्ठल चिकणे साहेब, श्री ज्ञानदेव मोरे साहेब यांचं शुभागमन झालंय. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. 1 टू गो. 3 धावा. लोअर फुलटॉस चेंडू अनोख्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. कदाचित फलंदाजाला देखील विश्वास नसेल की स्लोअर वन लोअर फुलटॉस येऊ शकतो. अपील केली, पंचांचा स्पष्ट नकार. शेवटचा चेंडू आलाय निर्धाव. टीमची धावसंख्या धावफलकावर बिनगडी बाद 3. 24 चेंडू 30 धावांची गरज. शुभम वालेकर षटक क्रमांक 2 साठी आलेत. टीमची धावसंख्या धावफलकावर 5. 5 रन्स ऑन बोर्ड. आज संपूर्ण दिवसभराचा विचार केला तर बीसीसी करंजे, सायगर, कुसुंबी आणि बीसीसी जवळवाडी हे संघ इन ॲक्शन असतील. आणि विशेष म्हणजे या मॅच मध्ये 33 धावांचा बचाव करायचा आहे. एक लो स्कोरिंग मॅच.
शफल होऊन खेळायचा प्रयत्न, फक्त चेंडूला ग्लान्स केलाय, फाईन लेगला एक धाव पूर्ण केली जाते. टीमची धावसंख्या धावफलकावर 6. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ झाला आणि हर्षद हा 33 धावा तुम्हाला कदाचित कठीण जाऊ शकतात का, कारण अजून एकही मोठा फटका आला नाहीये. दुसऱ्या बाजूला विचार केला तर जाणता राजा हुमगाव या मॅच मध्ये गोलंदाजी चांगली करते. चांगला स्क्वेअर कट, पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय फटका, एक धाव मात्र ही ध्येय पूर्ण करत असताना गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होतो. येस, अवघी एक धाव प्राप्त होईल. जर हे चांगलं मैदान असतं, कदाचित चांगलं म्हणजे 360, तर 4 धावा आल्या असत्या. ज्या प्रकारचा स्क्वेअर कट बॅटर बाबा अनिल सपकाळ यांचा आणि अथर्वचे पप्पा आहेत. आज त्यांचा मुलगा कॉमेंट्री बॉक्समधून चांगलं काम करत असताना आणि या वडील मैदानामध्ये खेळत आहेत. टीमची धावसंख्या धावफलकावर 7. क्रिकेटचे धडे कदाचित घरातून मिळालेत अथर्वला. अपील केली आहे, अपील मध्ये उत्साह आणि पंचाने अपील उचलून धरली आहे. पहिला फलंदाज पायचीत अनिल सपकाळ, बॅक टू द डगआउट. येस, लक्षात घ्या तुम्हाला दिलेत फक्त 25 मिनिटं, त्यामुळे थोडंसं स्पीडअप ठेवा. नवीन फलंदाज मयूर सपकाळ आलेत. मयूर सपकाळ म्हणजे या टीमचा एक पैलवान, हार्ड हिटर बॅटर. टीम चोरांबे आणि या चोरांबे संघासाठी या खेळाडूच्या खेळपट्टीवर जास्त वेळ उभं राहणं खूप महत्वाचं आहे. काही खेळाडूंच्या टी शर्टवर 4 अंकी नंबर असतात, काही खेळाडूंच्या टी शर्टवर काहीच नंबर नसतो. मयूरच्या टी शर्टवर नंबर नाहीये, कदाचित नंबरवाली अजून त्यांच्या आयुष्यात आली नाहीये. येस, लग्न झालंय त्यांचं. मयूर सपकाळ, परंतु कौतुक करेन मी या शुभम वालेकर यांचं, कारण विकेट हवी होती टीमला. चांताराच्या होमगावला ते विकेट मिळवून दिले. चांगली गोलंदाजी शुभम वालेकर. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न डाऊन द लेग साइड, वाईट बॉल. मयूर सपकाळ. टीमची धावसंख्या धावफलकावर 1 ने पुढे जात असताना 8 धावा, 8 रन्स ऑन बोर्ड. 33 चा करायचा पाठलाग या मॅच मध्ये. विकेट्स हव्यात, घ्याव्या लागतील त्या. ऑन साइडला चेंडूला गॅप मध्ये फटका खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला वेगाने आले. दुहेरीचा प्रयत्न चालू आहे, फेकी कोणत्याच्या दिशेने डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला जरूर, परंतु एक टप्पा चेंडू पकडलाय. विकेटचं पतन, कॉलिंग खराब आणि नाराज आहेत रोनित सपकाळ. हेच सांगत असताना आपल्या सहकार्याला की थांबायला पाहिजे होतं. अति घाई आणि टीमला घरी घेऊन जाई. फलंदाज रोनित, धावबाद. रोनित सपकाळ. आणि कधी कधी दुसऱ्या धावेचा प्रयत्न तुमच्या अंगलट येऊ शकतो. आता टीम चोरांबेच्या हा अंगलट येईल का हे पाहायचंय. न्यू बॅटर ओमकार जगताप उर्फ विकी. विकीला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण टीमची धावसंख्या 8. जसा अथर्व मगाशी आपण उल्लेख केला की लो स्कोरिंग मॅच आहे, रंगतदार होणार आहे, त्यामुळे या कुठेही जाऊ नका. सामना शेवटच्या षटकापर्यंत जाणार आहे आणि इथून कमबॅक करेल का टीम जाणता राजा होमगाव, कारण 33 चा बचाव करायचा आहे त्यांना. षटक क्रमांक 3 हर्षल मामुलकर. वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक घेऊन समोर आहेत ओमकार जगताप. पहिला चेंडू पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, दिशेवर नियंत्रण नाहीये, स्क्वेअर मारा, व्हाईट बॉल. टीम होमगाव एक्स्ट्रा देते, परंतु चोरांबेच्या फलंदाजांना एकेरी दुहेरी धावा घेण्यामध्ये कुठेतरी अपयश आलंय आणि त्या सिंगल डबल घ्याव्या लागतील. प्रत्येक चेंडू तुम्ही बाहेर मारू शकत नाही. एकेरी दुहेरी धावा धावफलक तुम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करू शकतो. आणि या इथून ज्या प्रकारे गोलंदाजी करते ना होमगाव, ते सामना सोडायला तयार नाहीत. ओमकार जगताप यांनी ओव्हरपिच चेंडूवर प्रहार केलाय. चेंडू हवेत, 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली कॅच ड्रॉप. 2 धावेचा प्रयत्न चालू आहे, 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. ज्या चुका पहिल्या डावामध्ये केल्या होत्या मिड विकेटला,
त्या दुसऱ्या डावामध्ये देखील होत आहेत. कदाचित मिड विकेटला काय आहे का, कॅचेस सोडल्या जात आहेत. टीमची धावसंख्या धाव फलकावर 11. आकाश सकपाळ यांनी ज्या प्रकारे झेल सोडले होते तसा आता झेल सुटला. अर्जुन यांच्या हातातून चेंडू निसटला. प्रयत्न चांगला केला अर्जुनने. टीमची धावसंख्या 11. पुढे सजावून खेळायचा प्रयत्न. बॅक ऑफ द लेंथ गतीमध्ये केलं परिवर्तन. हर्षल मामूलकर यांचा डॉट बॉल. 11-2. आता या सामन्याचं समीकरण येऊन ठेपलंय. 16 चेंडू 22 धावांची गरज. 16-22. 11 धावा. डेड बॉल. येस, धावसंख्येमध्ये केली जाते दुरुस्ती. 12 धावा. 12 धावा. येस, पहिल्या 2 षटकामध्ये 9 होत्या. पहिला वाईड आला, नंतर 2 आल्या. पहिल्या 2 षटकामध्ये 9 होत्या. पहिल्या षटकामध्ये 3 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 6 आल्या. वेट वेट वेट. स्लोअर वन. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. डॉट बॉल. ज्या प्रकारे हर्षल मामूलकर गोलंदाजी करतायत. टीमची धावसंख्या धावफलकावर 12 धावा. 14 चेंडू 21 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. मॅच ऑन आहे. 14-21 समीकरण. जसा लो स्कोरिंग सामना नेहमी रंगतदार होतो, हा सामना देखील रंगतदार होणार. दुसऱ्या बाजूला विचार केला तर बॅटिंग स्ट्राईकवर आहेत ओमकार जगताप. स्लोअर वन. हायवेत खेळलाय. कॅच इज द कॉल. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. विकेटचं पतन. ओमकार जगताप विकी झेलबाद. हर्षल मामूलकर यांनी काय गोलंदाजी केली. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते. 3 गडी बाद. 12 धावा. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. आणि ज्या प्रकारे हा झेल पकडला अर्जुन लोहार यांनी. व्हॉट अ कॅच. न्यू बॅटर आकाश सपकाळ आले तर बॅटिंग साठी. अद्याप धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 13-21. पंच. अरे वेट 2 सेकंद. 2 मिनिटं 2 मिनिटं. येस, 14 चेंडू 21 धावांची गरज. 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू बाकी आहेत. येस, लक्षात घ्या माणूस आहे, चुका होतात, कारण मशीन नाहीये ना आपण. येस, सामना चालू करा प्लीज, कारण समजू शकतो. मॅच चालू करा. दोन्ही टीम आपलं सहकार्य अपेक्षित असेल. 14-21. चांगला ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक. एक्स्ट्रा कव्हर डीपला. एक धाव पूर्ण केली जाते. दुहेरीचा प्रयत्न करतील का. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण. बॅकअप आहे. एका धावेवर समाधान मानावं लागेल. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण त्याच प्रकारची फेकी आपल्याला पाहायला मिळते. 13 चेंडू 20 धावांची गरज. 1 टू गो. 13 मध्ये 20. 30 चेंडू मध्ये 33 करायच्या होत्या. सामना आला कुठे. 13 मध्ये 20. हे क्रिकेट आहे.
वॉट अ मॅच. हर्षल मामूलकर मॅच सोडायला तयार नाहीयेत, कारण हा खेळाडू चिकाटीने खेळ करतोय आणि टीम जांताराच्या होमगावला माहित आहे कमी धावसंख्येचा सामना आपण जिंकू शकतो. आणि हेच क्रिकेट आहे मित्रांनो, ज्या ज्या वेळेला कमी धावसंख्या असते सामना हे रंगतदार होतात, रोमहर्षक होतात. एक मोठा फटका चोरांबेला मॅच मध्ये घेऊन येईल का? शेवटचा चेंडू. हलक्या हाताने फक्त ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, अनोख्या पद्धतीने धाव मात्र इथे प्राप्त होत नाही. हर्षल मामूलकर यांचा 2 षटक, ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली या 2 षटकामध्ये, अप्रतिम उत्कृष्ट दर्जाची टीचून गेले गोलंदाजी. 2 षटकं त्यांनी हाताळली आणि अवघ्या 4 धावा खर्च केल्या या खेळाडूने. आणि या आता समीकरण येऊन ठेपले, 12 चेंडू 20 धावांची गरज आहे. कधी कधी क्रिकेटला तुम्ही हलक्यात घेता तर क्रिकेट तुम्हाला एक जोरात धक्का देतो. तो धक्का आता टीम चोरांबेला बसलाय का? लेट सी. 12-20. चला लक्षात घ्या, तुम्हाला दिलेत फक्त 25 मिनिटं, मॅच चालू करा. पहिल्या 3 षटकासाठी तुम्ही वेळ घेतलाय 16 मिनिटं. तर 4 मिनिटांमध्ये 4थं षटक पूर्ण झालं नाही तर 5व्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घेतला जाईल. टीम जांताराजा होमगाव. टाइम तुम्हाला आम्ही सांगतोय, 16 मिनिटं झालेत. षटक क्रमांक 4 कोणाला दिले जाईल? सर्वाधिक महत्वाचं षटक आहे या मॅच मध्ये. अर्जुन लोहार षटक क्रमांक 4 साठी त्यांच्यावर कॅप्टनने दाखवलाय विश्वास. आता हा सामना कोणत्या बाजूला जाईल, कोणत्या टीमच्या दृष्टिकोनातून सोपा होऊ शकतो, अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला 12 मध्ये करायचे धावा अद्याप 20. जास्त काय करायचं नाही चोरांबेला, फक्त 3 बाहेर मारायचे, ते 3 बाहेर मारावे लागतील. आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये सगळं काही सोपं आहे. चला स्पीडअप करा मॅचला प्लीज, विनंती आहे आपल्याला. जांताराजा होमगाव. 12 चेंडू 20 धाबांची गरज. रंगतदार अवस्थेमध्ये सामना येऊन ठेपलाय. मयूर सपकाळ त्यांच्या साथीला आहेत आकाश सपकाळ. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर पूल केलाय. वॉट अ स्ट्रोक. या मॅच मध्ये निर्णायक क्षणाला फलंदाज आकाश सपकाळ यांच्या बॅट मधून बिग हिट षटकार. बाबूच्या बॅट मधून एक महत्वाचा षटकार आलाय. 11 चेंडू 14 धावांची गरज. आपण उल्लेख केलाय 3 मारायचे होते, 1 आलाय, अजून 2 येतील का? लेट सी. कारण 11 चेंडू 14 धावांची आवश्यकता. जर बाबू म्हटलं की तुम्हाला कॉलेजची आठवण येते. कॉलेजमध्ये खूप वेळा बाबू हे नाव घेतलं जातं, बाबू, सोना, पिल्लू. परंतु मैदानामध्ये आकाश सपकाळ, बाबू चांगली बॅटिंग करतायत आपल्या टीमसाठी. एक महत्वाची मॅच चालू आहे. चांगला ऑफ ब्रेक चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला, ज्या वेगाने चेंडू टाकला, चांगली गोलंदाजी अर्जुन लोहार. हे खूप महत्वाचं असतं की तुम्ही अशा क्षणाला गोलंदाजीसाठी येतात. 4थं षटक म्हणजे महत्वाचं षटक आणि चांगला इन कटर, चांगला ऑफ ब्रेक. सेली पॉइंट तैनात केलाय टीम जांताराजा होमगाव. टीमचं कौतुक, कारण त्यांना प्रेशर टाकायचा, दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. एक लो स्कोरिंग मॅच. हा देखील हाफ ट्रॅकर चेंडूवर पूल केलाय. डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. प्रयत्न चांगला केला, परंतु बॅटर बाबू या मॅच मध्ये आकाश सपकाळ मॅच सोडायला तयार नाहीत. वॉट अ स्ट्रोक. दर्जेदार फटका. सामना संपला नाही अजून, थांबा. टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 25. अजून करायचे आहेत 9 चेंडू 8 धावा. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 9 चेंडू मध्ये 8 करायचे आहेत अजून टीम चोरांबेला. आणि 9 मध्ये 8 करत असताना अर्जुन लोहार यांनी जर बाबूची विकेट घेतली ना तर काम तमाम होऊ शकतं. ती विकेट हवी आहे. 9 मध्ये 8. 2 मोठे फटके पाहिजे चोरांबेला, फक्त 2 मोठे फटके. बॅकफुटला जाऊन चांगला स्क्वेअर कट, जिथे आमचे प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत असताना एक धाव मिळेल बॅटर बाबूला, अर्थातच आकाश सपकाळ यांना. प्रेक्षक देखील किती दर्दे असतात. काही जण गाडीवर उभे राहून बसून मॅच पाहतात, काही जण उभे राहून, म्हणजे कोण किराणा आणायला जात असेल, कोण मसाला आणायला आले खाली, मॅच पाहतायत. घरातून फोन येतोय, कधी येतोय घरी, हे मॅच पाहतायत. हे क्रिकेट प्रेम आहे मित्रांनो.
हे क्रिकेटवेडी व्यक्तिमत्व आहेत. भारत म्हणजे क्रिकेटचा देश, क्रिकेट प्रेमींचा देश. परंतु बाबाराजे चषकाचा थरार आपण पाहताय. सामना संपला नाही अजून. टीमची धावसंख्या धावफलकावर 26. समीकरण आहे 8 मध्ये 7. 2 डॉट बॉल आले ना तर मॅचला मजा येईल आणि एक मोठा फटका, सामना खुला होऊ शकतो. 8-7. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, ड्राईव्ह केलाय मिड ऑफला क्षेत्ररक्षक, डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय. डायरेक्ट हिट झाला असता तर चित्र वेगळं असतं. एक धाव पूर्ण केली जाते. धावांसाठी धाव मैदानामध्ये चालू आहे. टीमची धावसंख्या 27. 7 चेंडू 6 धावांची गरज. हा जर डॉट बॉल आला तर 6 मध्ये 6 काही घडू शकतं. गोलंदाज अर्जुन लोहार आणि एक षटकार, टीम दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होऊ शकते. चोरांबे 7 चेंडू 6 ची गरज. म्हणून असं म्हटलं जातं ना, क्रिकेटमध्ये कधी काही होईल याचा नेम नसतो. स्लॉक स्वीप, फटका फसलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, कॅच ड्रॉप. 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण केल्यात. फेकी खराब. अशा प्रकारे तुम्ही झेल सोडताना तर सामना सुटू शकतो. आता गरज आहे फक्त शेवटचे 6 चेंडू आहेत बाकी आणि विजयासाठी करायचे आहेत धावा अर्थातच 4. 6 चेंडू 4 धावांची गरज. आणि अतुल यांनी झेल सोडलाय. अतुल कदम, हा झेल होता की येणाराही सामना होता, येणारी वेळ सांगेल. चला या खर्शी बारामोरे कॅप्टन टॉससाठी या, मी विनंती करेन. परंतु अजून देखील सामना संपला नाही. 6 मध्ये करायचे 4 धावा. क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नेम नाहीये. षटक क्रमांक 5 प्रकाश भिलारे आलेत. जर तो झेल पकडला असता तर 6 मध्ये 6चं समीकरण असतं. कॅचेस विन द मॅचेस असं का म्हटलं जातं? तुम्हाला काय सांगतात पकडा कॅच क्रिकेटची अद्भुत मॅच? हे उगाच सांगत नाहीत मित्रांनो. हर्षद कळलं? अथर्व 6 मध्ये 4. कमबॅक करावं लागेल प्रणव प्रकाश भिलारे यांना. 1 बिग हिट रिक्वायर्ड ॲट दिस स्टेज. पहिला चेंडू लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न, अपील केली आहे. अपील मध्ये प्रचंड उत्साह, पंचांचा स्पष्ट नकार. 5 चेंडू 4 धावांची गरज आहे इथून या मॅच मध्ये. व्हॉट अ मॅच. 5 चेंडू 4 धावांची गरज असताना या मॅच मध्ये प्रकाश भिलारे कमबॅक करतायत. खर्शी बारामोरे कॅप्टन या. 5 चेंडू 4 धावांची गरज. आता पहा प्रत्येक प्रेक्षक उभा राहिलाय जागेवर आपल्या. कंपल्सरी चेस, त्यामुळे तुम्हाला धावांचा पाठलाग करणं अनिवार्य आहे. व्हॉट अ मॅच. हा देखील चेंडू चांगला फिरवलाय. मिड विकेटला आहे क्षेत्ररक्षक तैनात, दूर आहेत. एक टप्पा चेंडू पकडण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे. फेकी श्रीरक्षकाच्या दिशेला केले. 2 धावा पूर्ण केले जात आहेत. 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 31. आता 2 धावेची गरज आहे. चेंडूचा खेळ बाकी आहे 4. 4 चेंडू 2 ची गरज. 12वे खेळाडू 2 आता मात्र एकदम उत्साहामध्ये आलेत. परंतु अजून देखील सामना जांताराच्या होमगावसाठी संपला नाहीये. 4 मध्ये 2. मी कौतुक करेन बाबूचं. बाबू आज आपल्या टीमचा हिरो झालाय. बाबू स्ट्राईकवर आहेत. सामना फिनिश करतील का? 2 ची गरज. बॅकफुटला जाऊन कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. एक धाव पूर्ण केली जाते. बाबू आपल्या संघाला मात्र विजयाच्या दिशेने घेऊन जात असताना धावांची केले बरोबरी. टीमची धावसंख्या धावफलकावर 32. 3 चेंडू 1 धावेची आवश्यकता आहे. अजून देखील सामना संपला नाही. एक धाव करावी लागेल. पण बाबूने काम सोपं केलं टीम चोरांबेचं. एक लो स्कोरिंग मॅच चांगली रंगली.